आदरणीय रामशेठ ठाकूर हे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे म्हणून यांच्याकडे आपण नेहमी पाहतो आणि या भागातील खऱ्या अर्थाने चित्र बदलवण्याचं काम रामशेठ ठाकूर त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। राजकीय पक्ष पार्ट्या जरी वेगळ्या असल्या तर आम्हाला एक आदराचं स्थान म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि आज त्यांना भेटीच्या दरम्यान आमच्या नेहमी वारंवार भेट होत असते। आम्हाला सुद्धा राजकीय जीवनात सामाजिक जीवनामध्ये काही अडचण आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी भेटत असतो। पण आज भेटण्यामागं रयत शिक्षण संस्था आदरणीय कर्मवीर अण्णा आत्ताच्या कालखंडामध्ये आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्था राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करत असतं आणि त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये या भागामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रयत शिक्षण संस्थेला उभारणीमध्ये आत्ताच्या कालखंडामध्ये रामशेठ ठाकूर यांचा एक मोठा सिंहाचा वाटा असतो। त्याच पद्धतीने माझ्या गावामध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या बांधकामाची सुरुवात करण्याच्या संदर्भात भूमिपूजन करण्याच्या संदर्भात आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपल्याला त्या शाळेच्या बांधकामाला शुभारंभ करायचा आहे। त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्याशी भेट झाली, चर्चा पण झाली। लंके साहेब, सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून कर्मवीरांनी खरं तर रयतची स्थापना केली। हाच वारसा रामशेठ ठाकूर साहेब पुढे चालवत आहेत। त्यांना रयतच्या उभारणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा असा वाटा आहे। आधुनिक युगातलं कर्ण म्हणून त्यांना बिरुदावली लाभलेली आहे। तुमच्या भावनेतून रामशेठ ठाकूर साहेब कसे? त्यांचा खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर अण्णांनी जी शिकवण दिली त्याच पावलावर पाऊल ठेवून रामशेठ ठाकूर यांचा या गोरगरिबांची मुलं शिकले पाहिजेत यामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा आहे। अनेक गरिबांच्या मुलांना आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं। मुलांचं शिक्षण घडलं पाहिजे, त्याचबरोबरीने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यामध्ये सुद्धा त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे। ते खऱ्या अर्थाने राजकारणी नव्हे, एक ते सामाजिक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। सामाजिक कामामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये नेहमी त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो। आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणा स्रोत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो नेहमी।